हवामान विभागाने कोकण व गोवा विभागासाठी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात शिकाऱ्यांनी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. वन विभागाने तपास सुरू केला आहे. मुंबईच्या पवई परिसरात दुधासाठी रडणाऱ्या 4 वर्षीय मुलाला संतापलेल्या मद्यपी वडिलांनी दरवाजावर आपटल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणाकडून रत्नागिरी जिल्ह्यात विद्युत यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. खारमध्ये भरलेल्या LPG सिलेंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून एका डिलिव्हरी बॉय विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.